जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची उत्सवातली सजावट हा कोट्यवधी भाविकांचा आकर्षणाचा विषय असतो आणि यंदाचं 134वं वर्ष आहे। सन 2026ची जी दगडूशेठची जी सजावट आहे ती उत्तर प्रदेश येथील वृंदावन जे तीर्थक्षेत्र आहे तिथल्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ही यंदाची दगडूशेठची सजावट असणार आहे आणि अतिशय कलात्मक असं मंदिर हे त्या ठिकाणी जे आहे तसं हुबेहूब इथे साकारण्याचा प्रयत्न हा ट्रस्टच्या वतीने केला जाणार आहे। आणि या कार्याकरता प्रसिद्ध कला दिग्दर्शक आर्ट डायरेक्टर श्री नितेशजी कुमार यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि याचं काम देखील याचा आरंभ आजपासून सुरू झालेला आहे। ह्या मंदिराची उंची साधारण 100 फुटावर असणार आहे आणि राधा आणि कृष्ण ह्या दोघांची मूर्ती या सजावटीच्या मध्यभागी असणार आहे। आणि या सजावटीच्या माध्यमातून जो संदेश आम्हाला द्यायचा आहे तो प्रेमाचा संदेश संपूर्ण जगाला द्यायचा आहे। कारण गणेशोत्सव हे केवळ भारतात नाही तर जगातल्या जवळजवळ 100-150 देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि आत्ताच्या जागतिक पार्श्वभूमीवर हा प्रेमाचा संदेश हा गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या माध्यमातून हा आम्ही देऊ इच्छितो। आणि आपल्या भारताची जी परंपरा आहे सर्वांना प्रेम अर्पावे आपलं साने गुरुजींनी देखील म्हटलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून या सजावटीची रचना आम्ही केलेली आहे। ही सजावट संपूर्ण फायबरमध्ये असणार आहे आणि या सजावटीच्या रोषणाईकरता देखील मुंबईचे जे राजूभाई नेवरकर आहेत आणि पुण्यातले शंकरराव धारफळे हे त्याची रोषणाईची जबाबदारी स्वीकारणार आहेत। या सजावटीच्या मंडपासाठी श्री विकास काळे मंडपवाले यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि याचा आरंभ आजपासून झाला आहे। साधारण 75 दिवसामध्ये ही सजावट पूर्ण होणार आहे। 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, त्याच्या अगोदर साधारण 7 ते 10 दिवस ही सजावट संपूर्ण झालेली असेल असा आमचा प्रयत्न आहे, तसं आमचं नियोजन आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरू केलेली आहे आजपासून तयारी। आपल्या सर्वांना आगामी या गणेशोत्सवाच्या सजावटीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। आला आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। की महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पहिल्यांदा राज्यमाता गोमाता संवाद यात्रा याचं आपण नियोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की भारतामध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला। मागच्या 3 वर्ष आयोगाला स्थापन होऊन झाले। मागच्या 3 वर्षामध्ये अनेक गोशाळेशी संबंधित, गोमातेशी संबंधित, शेतकऱ्यांशी संबंधित, पशुपालनाशी संबंधित, गोरक्षणाशी संबंधित, मग ती गोहत्याबंदी कायदा असेल त्या संबंधित अनेक कामं करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला। आज खरी पत्रकार परिषद याच्यासाठी आहे की शेवटी आपण किती चांगलं नियोजन केलं आणि किती चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते समाजापर्यंत पोहोचलंही पाहिजे। आणि खूप वेळा तो मधला गॅप राहतो आणि हे काम तर असं आहे की हे गोमातेचं काम आहे, आपल्या सगळ्यांचंच काम आहे। समाजालाही मी नेहमी सांगत असतो की सरकार व्यवस्था बघू शकतं, अवस्था आपल्याला बदलायला लागेल। त्यामुळे समाजाचाही याच्यामध्ये सहभाग मला खूप महत्त्वाचा वाटतो होतंय। दुसरं बघा, आता आम्ही एक अजेंडा अजून घेऊन चाललोय, तो म्हणजे आता वॉर झालं। या वॉरमध्ये काय कमी पडलं तर गॅस कमी पडला,
फर्टिलायझरचे शॉर्टेज झालं आणि फ्युएलचं झालं. याचं सोल्युशन आहे ना गोवंश आहे.